कसे आहात मंडळी? ठीक आहात ना? तुम्हाला तर माहिती आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन आणि ती गणेश चतुर्दशी आहे, तर ती माझं खूप आवडता सण आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे गणपती बाप्पाची तयारी. तर आम्ही त्याच्यासाठी वड्या, गुलाबजाम, पुरणपोळी, मोदक असे खूप काही पदार्थ बनवणार आहोत. ते सगळे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही आधी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते वडी, आलूची वडी ती तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, ही आहे आलूची वडी. हिला आम्ही शिजवून घेतलेलं आहे. मग उद्या हिला कट करायचं आणि तळायचं आणि मग ते शिजते एक प्रकार. मग ती खूप छान लागते टेस्टिंगला. तर आता मी तुम्हाला दाखवते गुलाबजामचं पीठ आम्ही मळून तेल तापत ठेवलेलं आहे. हे काय आहे? साखरेचा पाक आहे तो गुलाबजामसाठी. असं छान प्रकारे आहे तो. आणि तुम्ही घीचा वापर करा. आमचे गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट थांबा, लाईट लावते. हे बघा, तोंड नाही दाखवणार पण असे आहे आमचे गणपती. आम्ही गणपती बाप्पाची सजावट दरवर्षी घरीच करतो. आम्ही बाहेर जात नाही सजावट करायला. आणि एकविरा आई बघा, मस्त अशी छानशी साडी नेसलेली आहे. आजच नवीन नेसलेली आहे, बघू शकता. खूप प्रसन्न असं वाटतं. आणि गावातल्या एका काकीने ओटी पण भरलेली आहे, बघू शकता. आणि इथे एकविराईचा फोटो पण आहे. मला खूप छान वाटतं असं एकविराईजवळ असल्यावर. आणि गणपती बाप्पा तर मला खूप छान वाटतात. तुम्हाला मी मखर दाखवते आता. 1 मिनिट मखर. 1 मिनिट थांबा. हे मखर बघा. मखर खूप छान प्रकारे अशी सजवली आहे. खालती अशी रेती टाकून ठेवलेली आहे, चंद्रावरती असं काहीतरी. बघू शकता, मखर खूप छान प्रकारे आहे. मला तर खूप आवडली. हे एकदम रिअल आहे. आणि ही दगडं म्हणजेच ते शोसाठी आहे. ते मला खूप छान. मंडळी, गुलाबजाम रेडी आहेत. त्याच्यात आता तेलात टाकायचे आहेत आणि मग पाकात असे रात्रभर ठेवायचे. हे बघा, गुलाबजाम आमचे तेलात टाकलेले आहेत. ते आता खूप छान प्रकारे असे तळून येतील. मग ते आपण ह्या पाकात टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही, तेलाला उकळी पण आलेली आहे. असं छान प्रकारे आम्ही गुलाबजाम तळत आहे. आमच्या या वहिनी साहेब गुलाबजाम तळत आहेत. तोला आहे, बघू शकता तुम्ही. मला नाही घातली पण तिला घातली. एवढं बघा, असं काय असतं का? मी पण त्याची बहीण आहे आणि ही पण त्याची बहीण आहे, तरी त्यांनी मला चैन न घालता तिला घातली. याला काय अर्थ आहे काय? असे आपण अजून थोडे शिजवणार आहोत. पण तुम्ही बघू शकता असे मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. खुशी 50 तोला घालून इतकी खुशी की दाखवत सुद्धा नाही. बघ, म्हशीसारखी रागाने बघत आहे. पाक तयार झालेला आहे. आपण फक्त आता गुलाबजामची वाट बघत आहोत. मला एवढी सगळी पुढे निवडून काढायची आहेत. आता हार गुपाचा आहे. तर आता मी काय करू, मला पण करायला सगळ्यात शेवटी गणपती बाप्पाची तयारी करायची. आणि मला गणपती बाप्पा खूप आवडतो. मी आता हार गुपणार पहिल्यांदा. म्हणजे मी हार नाही होणार आहे, फक्त अशी फुलं निवडून देणार आहे. मी तुम्ही फुलं निवडताना सुद्धा मला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी आंब्याची पानं आणलेली आहेत. ही खूप महत्त्वाची असतात. अशी काढणार आहे मी. आणि बारकी पण फुलं काढणार आहेत. एक बाजूला बारकी, एक बाजूला मोठी, अशी मी फुलं निवडत आहे. यो कॉमेडी कर बघा जरा. याला गब्बसाला सांगा. हार वावायला घेतलेला आहे. अर्धा वाव झालेला आहे. अर्धा हार वाहून झालेला आहे. मी बारीक आणि मोठी अशी फुलं काढून ठेवलेली आहेत. हार वावत आहे हा. आणि ही फुलं पण अशी छान आहेत. ही फुलं खूप छान वाटतात, मला आवडतात. ही गोल्डनमध्ये खूप छान वाटतं. हे बघा, काही हिला मी ब्लॉगमध्ये घेतली नाही म्हणून मी नाराज झालेली आहे. हिला म्हणवा तुम्ही काहीतरी करून. तर बघता हार झालेले आहेत. तुम्ही 2 हार झालेले आहेत, बघू शकता. छान प्रकारे असे हार होऊन खूप जोराचा पाऊस आलेला आहे. उद्या असं पाऊस नको पडायला, नाही तर कोणाला यायला नाही भेटणार आपल्या. गुलाबजाम मस्त टेस्टी वाटत आहेत ना. बघा, अजून तयार होत आहे. हे बघा, असे आपण करायचे असतात. असे काळे बरेच करायचे असतात. कारण की काले पडले ना का
छान असे बघा, तुम्ही बघू शकता बघा किती टेस्टी वाटतंय तरी का घरी बनवले म्हणून असं वाटतं स्वीटमधून विकत आणलं. किती छान वाटतंय. आताच खायची इच्छा झाली. त्या गोळ्या असतात ते करत आहे. असं गोळे करायचे, त्याला असे हे करायचे आणि मग त्याच्यात असं पुरण भरायचं, त्याला गोल गोल करायचं आणि मग ती लाटायची पेपरवर नाही लाटले तर ते तुमच्या पोळपाटाला चिकटू शकतं. तर तुम्ही याची काळजी घ्या की पेपर असायलाच हवं पुरणपोळ्या लाटताना. बघा असं गोल करायचं आहे पुरण भरून. 2 झालेले आहेत आपल्या. आता आपण अख्ख्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहे. गुलाबजाम अख्ख्या पिठाचे रेडी झालेले आहेत. रेडी झालेलाच आहे, फक्त थोडासा अजून रेडी व्हायचा आहे. तुम्ही कसली भारी पुरणपोळी कसली भारी झालेली आहे. इतकी टेस्टी लागेल ना, मी तुम्हाला बघूनच सांगते. तुम्ही पण बघा कसली मस्त दिसते ना. खूप असं फुलती येते बघा, एकावर एक दुसऱ्यावर दुसरी. आता बास झालेलं आहे, खूप रात्र झालेली आहे. आता आपण डायरेक्ट भेटूया सकाळी, म्हणजेच की गणपती बाप्पाच्या आगमनाला. आणि असं खूप छान प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर तुम्ही बघा आमचा ब्लॉग, नक्की बघा. बाय बाय. आणि मी तुम्हाला जाता जाता सांगते, तुम्ही ब्लॉग बघता आणि सबस्क्राईबच करत नाही आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सगळं काही करा. बाय बाय, सी यू. अशा प्रकारे पुरणपोळ्या लाटायच्या. मी तुम्हाला सांगितलं होतं पेपरचा उपयोग करायचा आहे. बघा किती सिल्की लाटायला इथे. चला गाईज, भेटू उद्या. थँक्यू. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर जवळजवळ आगमन होत झालेलं आहे. दाखवते आमचे गणपती बाप्पा. खूप छान प्रकारे अशी सजावट केलेली आहे. आम्ही घरीच सजावट करतो दरवर्षी. तुम्ही बघा बघा मंडळी, कशी छान असे गणपती बाप्पा मखारात बसलेले आहे. बघा आम्ही घरची सजावट कसली मस्त वाटते. मला खूप आवडलेली आहे सजावट, मला खूप आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. बघा मखारीत गणपती बाप्पा किती छान वाटत आहेत. बघू शकता तुम्ही कसे छोटेसे गणपती बाप्पा आहेत. तुम्ही बघू शकता. खोबरा किसला जात आहे चवीसाठी. मोदक बनवायचे आहेत आम्हाला अजून, तर चवीसाठी आम्ही खोबरा किसून घेतलेला आहे. बघू शकता. आता वरण पण रेडी झालेलं आहे. बघा तुम्ही किती छान असं वाटतंय. घरात गणपती आहेत नाही, माझा भाऊ असं झोपून राहिलाय. बघा तुम्ही, उठवत आहे, डोळाच नाही उघडत. तुम्ही बघा, त्याला झोप आले. रात्रीच्या जागाच आहे ना. बघा गाईज, तर लाइटिंग लावलेली आहे तर अजूनच छान दिसायला लागले. कोणाची नजर नको लागायला आमच्या बाप्पाला. बघा तुम्ही, मला ही लाल जास्वंदीची फुलं खूप जास्त आवडत असतात, म्हणून आम्ही दरवर्षी गणपतीला जास्वंदीची फुलं हलवून ठेवतो आणि दुर्वा पण हलवून ठेवतो. विराईला सुद्धा हार आणि वेणी घालून घेतलेली आहे, त्यामुळे एक विराईची सुंदरता ही खूप वाढलेली आहे. बघू शकता. बघा मोदकांसाठी चव रेडी झालेली. त्याच्यात अजून काजू बदाम टाकायचे. बघा त्याच्याने खूप भारी टेस्ट येते. तुम्ही बघा किती गोड दिसते. मी एक आयडिया घेतली पप्पांच्यासाठी. फुलं बांधून, कल्या बांधून ठेवलेल्या आणि फुलं आता अर्धवट उपरलेली आहेत. तुम्ही बघा. आणि मग ही दिवसभर गणपती बाप्पाजवळ टवटवीत राहतील. बघा तुम्ही, अशी आयडिया तुम्ही पण करत जा. त्याला कधी फुलं उपलताना दिसत नाही, पण आता बघू शकता हे फुल उपलत आहे. तुम्ही बघा किती स्लो उपलत आहे. तशी उठलाय हो. काय बोलायचं याला, बोला परत जाऊ. पुलाव
जागरण चालू आहे आमचा. आम्ही सगळे अशी पत्ते घालायला बसले होते. आमचे गणपती बाप्पा बघा तुम्ही. आम्ही जागरण करायला बसलेलो आहोत. त्या दोघींना पत्ते घालता नाही म्हणून ती मोबाईल घेऊन बसले. बघू शकता. मला डावच नाही. तुम्ही गॉड ब्लेस करा. मला डाव येऊ दे जरासं. उगीच फक्त डाव घेताना मला डावच घेऊन देत नाही. कुणाला डावच येत नाही. तुम्ही बघा आता. तुम्हाला एक डाव दाखवतो मी. मला डावच येत नाही. गाईज आम्ही पत्ते घालतो. इथं चुकीमुकी झालेली आहे. गाईज माझा डाव दाखवतो तुम्हाला मी. बघू आता काय येतं मला. बघला काय असलं काय ना काय डाव येतोय. स्वरा काय मला डाव येऊ दे. बसते आणि सांगाय ना जरासा. या बाया बघ काय काय निस्ती कटकट कटकट. खेळा ती दोघं जरा चिटिंग करता. बघा यांचं चिटिंग तो बघ. कधी पाहुणे आल्यात बघा तुम्ही. मला एक डावाला आताशी तर मूर्ती जय देव जय देव लग्न पंचपरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा दास रामाचा देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ देव जय देव देवी दैते सागर मंथन पैके जय देव व्याघ्रम परिवाराचे उच्चारी रघुटिलक राम